तर नमस्कार सगळ्यांना. आणि हा बघताय, हा धोधो पाऊस पडतोय सकाळपासून. आणि आम्ही जरा बाबल्याचं ॲडमिशन करायला कणकवलीला गेलेलो, त्यामुळे आम्हाला उशीर झाला. आणि सगळ्या लोकांनी ऑलरेडी मासे पकडलेत. 11 वाजता पाऊस नव्हता, पण 12:30ला जो सुरू झाला त्या 3 वाजेपर्यंत पाऊस पडतोय. आणि आमचं सगळ्यांचं सगळे आम्ही अडकलेलो, कारण बाबल्या इंजिनिअरिंग SSPM कॉलेजसाठी ॲडमिशन घेतो आहे. तर आम्ही आपल्या गाडीतनं सगळे मित्र गेलेलो आणि फसलो. तर आता आपल्यासोबत आहे विवेक, साहिल, मितेश, नागेश आणि बावल्या आणि मी. माहीत नाही आता मासे मिळतील की नाही, पण बाहेर तर पडलं आहे. माझ्याकडे टाईम लिमिट आहे, मला 6:30च्या आधी फ्री व्हायचं आहे. कारण आई पप्पांना सोडायला जायचं आहे पुण्यात. आई पप्पा चालेत मुंबईला. ते 2-4 दिवसाचं काहीतरी काम निपटून मुंबईवरून परत येतील. मग आपल्याकडे सुरू होईल भात लावणी. तर हा रस्त्याच्या बाजूने जो व्हाळ वाहतो त्या व्हाळाला बघा पाणी किती आलं आहे. आणि ह्या आत्ता मोठं पाणी येईल. मगाचपासून पाणी बारीक होता, आता जरा जास्त जोर धरल्यानं. आता आम्ही असेच हळूहळू तलावाच्या दिशेने सरकणार. आणि आमच्याकडे पागरा म्हणून एक बारकं जाळ आहे, त्यानंतर माझी मच्छरदाणी आहे. आणि बाकीचे जर हाताने रापायचा चान्स मिळाला तर हाताने राप. रिटर्न ऑल्सो सिंगापूर, अबुधाबी, देन मलेशिया अँड बाली. यू नो ना माय इंग्लिश, हाऊ आय एम टॉक इंग्लिश. मितेश, टेल हिम. हां, अरे बापरे, त्याच्या चालीवरून काय वाटत नाही तसं, त्याच्या चालीवरून वाटत नाही, पण ठीक आहे. तर आता हिला बामणांच्याच आहे. आणि इथून खाली आम्ही दररोज खेळायला जातो. मे बी तेव्हा तुम्ही हा रस्तो बघितला अशात. एवढ्या व्हिडिओज पेंडिंग आहेत ना अपलोड करायच्या. काय माहिती आता मेमरी राहते की नाही शूट करायला. ऑल्सो मिनी ब्लॉग शूट करायचा होता, पण हां ते बघ किती मासे राबतायत. ते बघ समोर बघ, 3-4 जण, 5-6 जण आहेत. आता ते बघ तकडे पण माशांका गेले आहेत. ते बघ तकडे 2-4 मासे राबतात. कमाल. कठीण आहे. आपण खूप लेट झालो ब्रो. हा, कसली पार्टी आहे? काय इनर रिलेशनशिप देणार आहे की नाही देणार आहे सांग ना. पार्टी गुरुवार आहे तसं, पण आम्ही काय खाल्लं तर व्हेज खाऊ. इथे एक शिडी बिडी करून घ्या रे. बाबा बाबा, तर रोज ज्या तलावात आपण खेळायचो ते तलाव बघा किती भरलं. काय रावला सांग, त्याला अजून खेळायचं पडलं. मासे दिसाक नको. हा साई, मासे दिसाक नको. तो कोण आहे? शामू काका. दाखव काय पिशी तुझी. पिशी तर दाखव खोलून. अरे अजून एवढेच होतं आताची. तू कसं काय लेट झालं? हा, डोरा पोरा डोरा. काय नाही अगं बावल्या
हा मी ते असं बघ मरो अशी बारीक बारीक गावले तरी मॉप झाले काय ह्या काय तर बरं केलं. तर पलीकडच्या बाजूला तिकडे आदू आहे, त्यानंतर बंडू आहे, नारे काका आहे, समरे आहे. सगळे रापणीचो मासो म्हणजे काय आणि रापून मासे कसे पकडतात हे तुम्हाला आता दाखवायची वेळ जवळ आली आहे. फक्त रिस्क ही आहे की आता पलीकडे जायचं होय. तो पहिल्याडी कोण गेलो रे झपझप? पहिल्याडी कोण गेलो? हा त्या पाण्यात ना पलीकडे जायचं म्हणजे भीती वाटतं. हा इला ही स्कीम बरी आहे. नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपार स्वागत आहे. माझ्या मागे बघू शकता हे तलावात होराचं पाणी म्हणतात. जर पाणी असं लालसर व्हावलं तर समजायचं होर इला. होर म्हणजे पूर मराठी भाषेत सांगायचं झालं तर. आणि रिमझिम 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 पाऊस पडतोय आणि ही आपली सगळी मंडळीने आपण सगळे मित्र वगैरे इलावर रापणीचे मासे पकडू. या वर्षीचे हे पहिले रापणीचे मासे. माझ्या मागे हे सगळे काका विका आपले उम्या, त्यानंतर नाऱ्या ही सगळी मंडळी आहेत. आणि हय तर जत्राच भरली आहे काय सांगत नव्हतं. आणि नागो खास मुंबईत यासाठी नाही गेलेलो कारण ते का मासे पकडूचे होते. तर आता बघूया आजच्या दिवसात एका किती मासे गावतात आणि तलाव किती भरता. हे वैत्या आपण पेक्षा ह्या काय तर बरा. काय नाही थुतू कर एकदा, थुतू कर दिसताव झालो. उभो साईल काढ, साईल काढ. खरं टाकलंय दुसरं. काय नाही दोन गावले तुका एक माका एक. इथे मजा आहे तुझी. आईला बायग्याक चुकला रे. दोन्ही झाली टाक बघू. उचल उचल. आईला पहिल्याडी मासो म्हणून मारले नी. हा हो मरदेले भिजा माझा पागरा काय. अच्छा अच्छा बाबल्याकडे. हा काय नाही हा हो मी धरलंय. ए भाई माझा वाटा होय. तो बॅटरी आणि कशा घेऊन फिरता आता. काय होता काय गावला काय गावला. होयतो उचल. पीसी पुरी बरा होय. आधीच सांगतोय
लक्ष ठेव, लक्ष ठेव. कोणी पण काढून दे पिशीत आपले जाऊ गयो. हा अरे काढा मेल्यानो. कोण अरे का पिचकाट सोडून दे का, सोडून दे, जाऊन दे. गेलो गेलो. ए सामरे तू किती पकडलं, तू किती पकडलं. येऊ ना येलो पतो नाही हो, तो काहीतरी वर पकडीत असत. मग कोण आपलो ह्यो पाड्यांचो. हा तो वर काहीतरी वाळत असतो. नागेशचे पप्पा आलेत मासे पकडायला. एवढी कोणी घेऊन. हा ना ते पण आहे. इथे मडव काका आलेत. इथे बाबल्याचे पप्पा म्हणजे आमचे पांडू मामा आलेत. काय खरं नाही. हे काय नाही तुका. हा 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 लक्ष माझं लक्ष. आता सायलॅक पण कंट्रोल नाही झालो. साहिल पण चाललो आता पाण्यात. आणि हे काय माझं काम नाही त्यामुळे आपलं साई हे बघ ह्या डोबनात बघ्या. डोबा ना नाही असं वाटतं. हे असं समऱ्या असं वाटतं सगळे आगाग बसलेत. पहिला हे गावलो गावलो हे गावलो. मरो गर्लफ्रेंड नाही मासो तरी गावलो. परत एकदा तेव्हा मामान किती काढल्यानंतर. बंड्या कमॉन बंड्या. काय मेले मरतात माशांसाठी. होयतो गे होयतो गे. तो बघ हो. कसं वाटतं तुला मुंबईत जॉब करत असताना ही गावची मजा अनुभवायला. काय सांगशील. तर अशा प्रकारे कडेकडे मासे वर चढत असतात. कारण मधला मासा तर हाताला भेटणार नाही. त्यामुळे त्यांना इथे बांधाच्या बाजूने चेपायला मिळतं. म्हणून दोन्ही हात घालून मासे राबतात. त्याला म्हणतात रापणीचा मासा. साहिल बघा कुठे गेला. काय आला इच्छा संपली रेनकोटची. तुझी संपली इच्छा रेनकोटची. अरे पाणी घेतात आतमध्ये. हो हो मामान आपली स्वतःपुरता बारीकची बिशी आणल्या ना. आणि एकटाच आपलं गपचूप गपचूप काय करता. अरे का मी नाही दाखवणार तुला किती भेटले. तू डायरेक्ट खिशात आहे. हा काय रे नुसती मजा करतात पाण्यात. खायले बाजूक चला, खायले बाजूक चला. हा हो सकाळी मॉप मारले नाही. शेरभर मारले नाही मासे. तेव्हा पाणी कमी होता सकाळी. तेव्हा मी पण नव्हतंय. नाही पण बघले मासे टोपातच. हे संकेत आधार कार्ड नाही तर घेत नाही.
आधार कार्ड हा काय नाही. अरे शक्ती प्रदर्शन तिथे जा ना खाली, तिथे तो विवेक गेला तिथे बघा, नाही तर चुकून आपलंच मासं पकडशात. तर अजून इतके काही लोक जमली नाहीत, मला वाटतं सगळे मासे ऑलरेडी पकडून गेलेले आहेत. आणि डोंगरात धुकं बघू शकता, अजून पण पाऊस चालू आहे. हा हो, नाही तर मग या काय म्हणतात कर्जबाजारी हो गोयत. मोठो हा मोठो हा आरामात आपल्या पिशीत टाक. डमरे काय नाही तुका आदू ये ना. मेले आधीच बोलवतं गा पकड तरी गावलो उडव. टाक टाक पुढे टाक समरे उधर. होता तर हे मासे गावले आहेत बंड्यात. मळी कमी आहेत काय रे, मळी कमी आहेत फातर 2-4 मळे आहेत. किती वाजता येईलास? 3 वाजता. 3 वाजले पण एवढेच गावले तरी बरे पकडले ना एकट्यांना. हा तर थोड्या वेळापूर्वी आलेलं तेव्हा पाणी बघितलेलं आणि आता पाणी बघा किती वाढलं लगेच. आणि हीच एक रिस्क असते मासे पकडताना. वरून नदीत वरती डोंगरात किती पाऊस लागतो त्यावर नदीतलं पाणी किती वाहणार हे डिपेंड राहतं. आणि नदीचं सगळं पाणी एकत्र लॉटने येते. ए भाई ह्याचा बरमोडा घे काढून. हाच तो मनुष्य आहे ज्याने सगळी काढून संपवले ना. तो ए हळू रे. काय नाही एवढी पोरा धावतात पण प्रयत्नांती परमेश्वर गावत नाही काय अजून. काय आलं दमलं आईला दाखव. ती मानबिन तोडून साफबीप करून दिले ना. नवीन स्टाईलचा रेनकोट. काका हळू काका हळू. पाऊस वाढलो. एवढ्या पावसात काय खरं नाही. बंडो मात्र चपचप उचलता. साहिलला अजून तेवढा नाही. काय दाखव दाखव का सनसनीत मळी हो. तुम्ही उचलला रामगडी हा होय तो. निर्मळ 4 घासत. आता चढतले आता चढतले. कशाक मरता आज बंद्यानो. पकडणाऱ्याक पण पकडूक देत नाही पोरा. तर आताच्या पावसात जे मासे ह्या लोकांना चुकून वरती नद गाठतील ना ते मासे थोडे दिवस जगतात. आताच जर भेटले तर मग काय खरं नाही. कारण तलावात वर्षभर हा मासा कंटाळलेला असतो. आणि तिकडे बघू शकता त्या साईडला ते बघा तिथे पण लोक मासे पकडायला गेलेत. मेल्या वावशी बांध्या. काय करतास तर जीव सांभाळून करा रे. साहिल आपलो गप थंय चिकाटलो. बंड्याक कसे गावतात म्हणून बघू गेलो होतो तिकडे.
मयूरचा कशातच काय नाही. निराश हताश माझं मित्रमंडळ. जाऊन दे रे, इल्यापासून काय कमी मारलास. तुमका रापणीची मजा घेऊची होती, घेतलास. घराकडे सांगून तरी इला काय, घराकडे सांगलं ना ते कोक फ्लोट बांध ना कमरेला, गेलंस तर तरांगशी तरी. काय रे व्याप माशांचे, किंवावर 200 रुपयात घेऊ परवडले. हा हो बघले आता थोड्या वेळ तुझी मजा. पावलंच तो संकेत बाकी कॉन्स्टंट आहे एकदम माशांच्या बाबतीत. ये हे आमचे पान गेंडे. ये अरे हळू. परत देत असत त्याच्या नावाने ऍड करा. काय नाही काय नाही. मी नाही बघितलं हे, पण मी नाही बघितलं. कमान बाबल्या एक मोठो मळियो लांबडो रामगडी नागे. आता रामगडी मळवो गावतलो बरे का. हा डायरेक्ट नॉनस्टॉप जाशील, नो टच. बाकी काय नाही. बाईक माझ्या दारात जा, माका सोडू घेऊचा लागत. किती गावले आम्हा साईल सगळ्यांनी जवळ या. तर बघता पाणी किती वाढलं बघा. आणि आपण ती बाजू सोडून आता ह्या बाजूला चाललोय. आणि तलाव हे अशा प्रकारेच भरतं. जे पूर्ण उन्हाळा यावर्षी तलाव भरपूर जास्त सुकलेलं. एक दिवस पण नाही लागलाय तलाव भरायला. हे बघा किती मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रेशर बघा. आणि तलावाची पातळी कशी झपझप वाढते. खाली कोण उतरला होय तो विवेक, तोच असतलो. पण यंदा वय तसे चंडीचे मासे आमका गावले नाहीत, पण हरकत नाही. हातान नाही तर जाळ्यान पण पकडू नक्की. याचा मन भरा गोया, बाकी कोणचा नाही भरला तरी. खास माशांसाठी राहिलो होतो मुंबईत जाऊचो. तर आपली सगळी पोरं आता ह्या दिशे गेलेली आहेत. वरती मासे गावात होते, पण नाग्याक आणि विवेकला चेडे सुटले म्हणून ते खालच्या दिशे गेले. आणि इल्यापासून फक्त चालता मासो काय गावलं नाही. हा इलय वरती चांगले मासे 4 अजून गावले असते त्या बंधानं नाही केला. आणि अशीच असते रापणीची मजा. गेल्या वर्षी आम्हाला खूप मासे मिळालेले. यावर्षी अजून तशी काय छान सुरुवात झाली असं नाही म्हणणार, पण छान मजा चालू सगळ्यांची आहे. मी तेचला तो एक मासा 1000 मासे भेटल्यासारखा होता. त्यामुळे त्याचा तो आनंद तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ लगेच संपत नाही, चालू आहे अजून. मी फक्त सांगतोय, आठवण करून दिली की मितेशसाठी आपलं एक कमेंट नक्की करा. अरे एवढा कशाला एकटाच मितेश काय पिक्चर इथून काढतोय काय. 450 रुपये 400 तरी दे जाताना बाबा. एवढ्या बँकेत कामाला पण कधी बोलत नाही. अंड्याचा तो राईस खिलवतो. काय बोलायचं. काय पिळ वाटतं. धोंडे बिंडे नेऊची असते ना पिशीत भरून, एवढ्यात कोणते भरले असते हो. वैता स्क्वॉड खायचा. अनोळखी दिसता स्क्वॉड.
तर इकडनं 4 आलेत, तिकडनं ते 6 आलेत, हे 4 पाठी गेले, हे 2 पाठी गेलेत, हे 2 आहेत, तो एक तर दहेच काहीतरी करता. काय आला पाण्यात मजा येता म्हणजे तुझा आणि माशांचा काय घेणं देणं नाही. ए हो कडस होया बाय. तर आता खालून वरती येईल आपण परत. आणि मगाशी आपण तिथे उभे होतो, इथे बघा पाणी किती भरलंय. आणि आपण रोज ह्या दिशेला ती दगड दिसतात ना, तिथे क्रिकेट खेळायचो. इथे बॉल आला तरी काय वाटायचं नाही. आता क्रिकेट बंद, क्रिकेटला पॅकअप. बापरे झुडली आहेत नुसती माशांगा. आणि चांगल्या पाण्यात हे बघा तुम्हाला दिसत असेल, बारके बारके मासे नुसते धावतात. हे जे चांगलं पाणी आहे ना, हे सगळं इथे साठलेलं पाणी म्हणून ते चांगलं येतं. आणि नदीचं पाणी आहे ना, ते त्या दिशेने असं असं करून फिरत फिरत असं येतं. बापरे बापरे. दाखवा दाखवा. कसले भेटले मोठे मोठे. कसे काय ते पकडून पकडून एवढे मोठे मळू कसे लावले. कसं दिला तो वाटो. 200 रुपये. 200 नाही महाग, चांगलं 100 ठीक होतो. 200 नाही जमायचं. आईला आईला तुझी पिशी माझ्याकडे बाबी. अरे बाबा माझ्या हळूहळू पिशी फाडीत. काय रे काय रे काढल्यान होय तो. बघ शिक जरा, विवेक काढून शिक. मी म्हटलं खरंच गेलो काय. कमॉन कमॉन काका कमॉन, एक तरी काढ. हा नाही आता हे तू का गावलो. आईला भारी. अरे हा पोरांका गावतात मळवे. काय उम्या तू नाही पाण्यात किती. सकाळी जाऊन येलं, सकाळी नाही गेलं जाया. अरे हळू. अरे 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 ते का धर. ए बाबल्या. अरे होय ते बिंदास जातात पाण्यात ना. अरे भाई हा फेका आहे बाहेर, फेका. एक मासे ठेव बाहेर. काय येतात फेका, मी ठेवते पिशवी. असे काय ते. हा टाका. कोण म्हणा देऊ बँकेत काम करता म्हणून. तर वरच्या दिशेक बघू शकता हे धबधबे दिसतात, कारण धुक्या उडाला आणि पाऊस कमी झाला. आता हे धबधबे कायम दिसणार. ह्या बाजूक पण दिसतात बघ, ते अजून 2 ते ब्लर दिसतात. विवेक पहिल्यातली जादू नाही राहिली आता तुझ्यात विवेक. अरे 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 तो वावलो. ये वावलो बघ. सपाटी काय सपाटी. 2-3 आईला काय तुझी पिशवी दाखवून ठेव. हळू. काय रे वैदा, मासे कमी नाही हेच जास्त पेवतात. वाटत नाही तुझ्याकडे बघून वाटत नाही. काढल्यान बाबा सपाटो. हे बघ झील बापूस वावले. हे बघ ए बाहेर फेक.
यांचा काय चाललाय? मी नागेशच्या वानगुळ्यात आहे. तू काय जाता आता? काय नाही रे पोरा गेंदा उडालो बिचारो नागो. आईला विवेकचा काय चोळ्याचा काकांनी काय आणले नाही दाखवू थांब. त्यांनी पिशी पण तोकडी आणले नाही हा. काय काय आणले नाही हा बाबा दाखवू. तुम्ही वानगुळ्यात कोणच्या आज? वडवांच्या वानगुळ्यात आज मग गावले. ए नाग्या ह्यांनी पाचून येऊन पकडले नाही बंदे. तुम्ही काय करतास? हो बायकाचो मेसेज इलो मी गेलो आणि मेलो पाऊस इलो. टेक्निक असता टेक्निक. इतक्या वर्षाचा अनुभव हा. पावसाचं स्पीड वाढता तसं यांच्या हाताचं स्पीड वाढता. चला आता माका जाऊक झाला. आई पप्पांका सोडू जा. समऱ्या काय रे होय तो जीवाचो आटा बिटा करत. माझ्या हाताक लागतात पण उडी मारतात रे. विवेकला गावतात. प्रत्येक धरणाऱ्यासोबत एक पार्टनर. आता हय विवेकचो पार्टनर झालो उम्या. समऱ्या आणि मी आम्ही ह्यांचे पार्टनर आहे. बघा ह्यांचे विषय माझ्याकडे आहेत. आणि नागेशचे पप्पा पार्टनर झालेत मडव काकांचे. हा हा टीम चेंज केली. त्यांना कळलं इथे प्रॉफिट नाही. मोठे मोठे मळी खळत बघले नाही त्यांनी. Come on guys, come on, you can do it. हा काका खय ना काढतो शोधून रे. काय कळना झाला माका. ते कशी काढते शोधून. नको नको राहू दे खिशात राहू दे. आता मी पिशी नाही काढू शकत. तो आमचा तुमचा हेंका कसे मळे लावलेत माका कळना झाला काका. काय जादू हा. हा अस्सलच मळी हो. जाती मळी अगदी त्याच्या खाली का अस्सल अस्सल. खुशी तो देखो खुशी भाई की. अरे 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 काय झाला. त्यांना जागो बरी गावली हा. हे बघा मित्रांनो आता पुरता इथेच थांबतो. कारण मला जायचं आई पप्पांना सोडायला. कारण ते चाललेत मुंबईत.
आणि पावसाचं चिन्ह लक्षात घेता वेळेच्या आधी पोचणं गरजेचं आहे. मजा खूप येते पण आता वेळेचं बंधन आहे. मला जायची इच्छा अजिबात नाही पण जाणं भाग आहे. बाकी मी तर तुला कसं वाटलं? एकदम मजा आली. फर्स्ट टाइम होतो ना. बाकी आपल्या सगळ्या मित्रांसोबत पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे आपण रात्रीचे मासे म्हणजे काय याचा व्हिडिओ बनवला आहे. रात्री कदाचित परत जायाने मासे पकडायचा वेगळा व्हिडिओ होऊ शकतो. तुम्हाला बघायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा. आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. बाकी चॅनल नाही असेल तर काय कलरचं बटन आहे दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. भेटू उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय बाय. टेक केअर. काळजी घ्यावा. सोयीन राहा आणि अशीच कोकणातली मजा आपल्यासोबत. तर पावसाचा वेग वाढलाय आणि पाणी पण आता बघू शकता. आपण आलो तेव्हा केवढं होतं आणि आता केवढं आहे आणि पाण्याचा स्पीड बघा. पण ह्या लोकांचं स्पीड काय कमी नाही होत आहे. हे पण तितक्याच वेगाने मासे पकडायचा प्रयत्न करत आहेत. आजच्या माशात मानकरी तिकडची टीम आहे आणि ती सगळी टीम अनुभवी आहे कारण ते सगळे काका लोक आहेत आणि इतक्या वर्षाचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. जागा पण चांगली भेटली त्यांना. आणि हे एक मडव काका यांचे पार्टनर. काकांचा चोळा. बाकी काकांना काय टेन्शन नाही. दोन्ही धरो मासे पकडो. आणि विजा चमकत आहेत. आता कॅमेरा बंद करतो. खरंच जावंसं वाटत नाही पण जावं लागेल. माझ्याकडे पर्याय नाही. कमॉन मामा कमॉन. बाबा माझ्या काय रे या हे बघ. होय तो मोठो काढल्यान. थंडी वाजायला लागली.